भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व धारचे प्रसिद्ध महाराज राजा भोज यांना मुजरा करून मी शिवव्याख्याता दादासाहेब कोरेकर पवार आज पितृदिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना जागतिक पितृदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत आहे आणि सर्व पितरांना विनम्र अभिवादन करत आहे. पवाराची धार व धारेचे पवार हे एक ब्रीदवाक्य आहे. पवार जिथं तिथं धार आणि जिथं धार तिथं पवार. पवार बिन धार नाही, पवार बिना धार नाही, धार बिना पवार नाही, अशी म्हण आहे. आणि अशा प्रकारे धारचे पवार शेवटपर्यंत मराठ्याचं राज्य लयास गेल्यानंतर सुद्धा शरण गेले नाहीत आणि इसवी सन 1818 साली मराठशाही बुडाली. दुसऱ्या बाजीरावानं पेशव्यानं आपलं राज्य इंग्रजांच्या स्वाधीन केलं आणि त्यांना बिठूरला रवाना केलं आणि मग एक एक संस्थानाकडे इंग्रज सरकारची नजर वळली आणि मग धारकडेही नजर त्यांची वळली आणि धार ताब्यात घेण्यासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या. त्यावेळेला धारचे महाराज होते आनंदराव पवार, केवळ 14 वर्षाचे. आणि त्याच वेळेला दरबारातली जी मंडळी, दिवाण वगैरे सर्व सेनानी, त्यांनी सल्ला दिला की महाराज, आपल्याजवळ पुरेशी शिबंदी नाही, ताकद नाही सैनिकी, आपल्याला युद्ध करता येणार नाही. आपण शरण जाणे, सल्ला करणे, तह करणे आणि राज्य इंग्रजांच्या स्वाधीन केलं तर आपलं राज्य वाचेल. आनंदरावांनी जुनी तलवार उचलली आणि त्याच्यावर पवारांचं ब्रीदवाक्य होतं, सत्वासाठी धार आणि स्वराज्यासाठी वार. आम्ही आमचं सत्व सोडणार नाही, आम्ही धार पवार आहोत आणि ही धार कायम टिकली पाहिजे. इंग्रजांच्या ताब्यात राज्य गेलं तरी चालेल, परंतु आपला स्वाभिमान आपण जिवंत ठेवला पाहिजे. स्वाभिमान गेला तर पवारांचं नाव दगडावर राहील, लोकांच्या मनात राहणार नाही. आणि मग महाराजांनी आज्ञा केली. महाराज केवळ 14 वर्षाचे होते. परंपरा थोर होती, प्रभूसिंग महाराजापासून तर थेट उदाजी पवारापर्यंत आणि त्यानंतरच्या सर्व महाराजांच्या पर्यंत धारचे पवार हे भारतभर प्रसिद्ध होते. परमाराचे पवार झाले आणि पवारांनी पुन्हा गेलेलं राज्य 400 वर्षानंतर धार आणि देवासला स्थापित केलं. आणि त्यात आज शेवटचे महाराज त्या काळातले 1818 साली आनंदराव पवार, त्यांनी निर्णय घेतला की आपण आता किल्ल्यामध्ये जे काय आहे ते लोकांना वाटून टाकायचं. प्रजा हेच आपलं दैवत आहे आणि किल्ल्यातले दागिने, शस्त्रे, जे काही सर्व काही आहे, पैसे आणि संपत्ती आपल्या लोकांना वाटून टाका. आणि त्याप्रमाणे भराभरा आज्ञा सुटल्यानंतर किल्ला खाली केला गेला. किल्ल्यातली सर्व संपत्ती लोकांना वाटून टाकली आणि महाराजांनी किल्ला सोडला. इंग्रज आले, किल्ल्यामध्ये काही नव्हतं, दगडावरती लिहून ठेवलं होतं की आम्ही गेलो पण आमचा स्वाभिमान जाणार नाही, आम्ही धारचे पवार आहोत आणि पवाराची धार कधी संपत नसते. लोकांना त्यांनी, महाराजांनी सांगितलं होतं की हे सगळं साहित्य घेऊन जा, संपत्ती घेऊन जा, दागिने घेऊन जा आणि त्याचं लोक उपयोगी कामं करा, शाळा बांधा, विहिरी खोदा. इंग्रज गेले की पुन्हा पवार उभे राहतील. आणि अशा प्रकारे किल्ला खाली करून गेला, परंतु किल्ल्यामध्ये काही ठेवलं नाही. किल्ला सर्व मोकळा करून इंग्रजांच्या हाती गेला. पवारांनी धारचा किल्ला सोडला पण आपला स्वाभिमान त्यांनी सोडला नाही. आम्ही गेलो पण धार गेली नाही, धार इथल्या मातीत पेरली. आणि तसंच झालं. इंग्रजांचं राज्य गेलं, पुन्हा पवार उभे राहिले आणि पवारांचं राज्य पुन्हा सुरू झालं. त्यावेळेला जरी देश स्वतंत्र झाला तरी संस्थानिक त्यांचे हक्क अबाधित ठेवून सगळी संस्थानं विलीन भारत सरकारने केली होती. पवारांचं राज्य पुन्हा सुरू झालं. शाळामध्ये पवारांचं नाव दिसू लागलं. जिथं जिथं लोकोपी कामं केली गेली
तिथं पवारांचं नाव तिथं कोरलं गेलं, लोकांच्या जनामनामध्ये ते राहिलं. याचं कारण असं आहे की पवारांनी राज्य केलं ते लोकांच्यासाठी, पवारांनी राज्य केलं आपल्या प्रजेसाठी. आणि तेव्हा वाक्य म्हटलं जातं की धार बिना पवार नाही, पवार बिना धार नाही. धारा नगरी ही पवारांची उज्ज्वल अशी नगरी आहे, थोर परंपरा आहे. तिथं राजा भोज होऊन गेले, ज्यांनी लोकोपयोगी अनेक कामं केली. सरस्वती मंदिर उभारलं आणि त्याचबरोबर मोठा तलाव बांधला, कितीतरी कामं केली. त्यांच्या दरबारी कालिदासासारखे महान पंडित होते, अनेक पंडित, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ, अशी कितीतरी गुणी माणसं एकत्र करून त्यांनी दरबार तयार केला होता. आणि अशा प्रकारे धारचं वैभव टिकवण्याचं काम शेवटच्या महाराजांनी सुद्धा केलं. तेव्हा या पितृदिनाच्या निमित्ताने आमच्या सर्व पितरांना, धार पवार घराण्याचे सर्व आमच्या पूर्वजांना मानाचा मुजरा करून, त्यांचं स्मरण करून, त्यांना विनम्र अभिवादन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.